महाराष्ट्र सरकार का बड़ा जनहित अभियान छत्रपति शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिविर अब नागपुर जिले में 7 मार्च से 13 तहसीलों के 13 मंडलों में शिविर आयोजित होगा। कलेक्टर विपिन ईटनकर ने नागरिकों से अधिकाधिक भागीदारी की अपील की है। इन शिविरों में आय, जाति, निवासी प्रमाण पत्र, जमीन संबंधी प्रकरण और लंबित राजस्व मामलों का मौके पर निपटारा किया जाएगा। दूसरा चरण 14 मार्च को आयोजित होगा। इसके बाद 10 और 17 अप्रैल को शिविर लगाए जाएंगे। शहरी क्षेत्र के लिए 8 और 15 मई को विशेष शिविर निर्धारित किए गए हैं। प्रशासन का लक्ष्य है कि आम नागरिकों को कार्यालयों के चक्कर न काटने पड़े और सभी सेवाएं एक ही स्थान पर उपलब्ध हो। तर मंडळ स्तरावर जे पूर्वतयारी आहे ते 18 ते 5 मार्चपर्यंत करायची होती। ते आमची गावागावामध्ये सगळे आमचे लोक जाऊन तिथच्या लोकप्रतिनिधीला हाताशी घेऊन तिथच्या आमदार महोदयांना, खासदार महोदयांना सगळ्यांना घेऊन त्याची प्रचार प्रसिद्धी आम्ही केलेली आहे। त्याच्यानंतर मार्चमध्ये 2 मंडळामध्ये आपल्याला शिबिर घ्यायचं आहे। एक आहे 7 तारखेला, एक आहे 14 तारखेला। तर 7 तारखेची तयारी झालेली आहे। 7 तारखेला जवळपास 13 तालुक्यातल्या 13 मंडळामध्ये आपण हे कॅम्प आपण घेणार आहे। त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये 2 कॅम्प होणार आहेत, 10 एप्रिलला आणि 17 एप्रिलला। आणि मे महिन्यामध्ये आपण 2 कॅम्प घेणार आहे जे की शहरी भागासाठी राहील, म्हणजे काउन्सिल्स आपले जे नगरपंचायत नगरपरिषद त्याच्यामध्ये 8 मे आणि शुक्रवार दिनांक 15 मे या 2 दिवशी आपण त्याच्यामध्ये घेणार आहे। आता हे घेत असताना त्या लोकांना आपण सोयीसुविधा कशावर कॅम्प आपण घेणार आहे ते मी थोडक्यात तुम्हाला सांगतो। याच्यामध्ये सगळ्यात पहिले जे प्रलंबित फेरफार आहे ते आपण निकाली काढणार आहे, म्हणजे नो पेंडन्सी, म्हणजे 15 दिवसामध्ये फेरफार झाला पाहिजे, झालाच पाहिजे। तर जे पेंडिंग असेल त्या दिवशी आपण ते निकाली काढणार आहे। दुसरं, अभिलेखामध्ये काही दुरुस्ती करायची असेल, माझं नाव चुकलं, माझ्या ठिकाणी माझ्या वडिलांचं नाव पाहिजे, वडिलाच्या ठिकाणी मुलाचं नाव, ते आपण दुरुस्ती करून घेणार आहे। त्यानंतर आमच्या 17 सेवा आम्ही RTS राईट टू सर्व्हिसमध्ये देणार आहे। त्याचं आम्ही मग कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल, एज, नॅशनॅलिटी हे आम्ही आता फॉर्म भरून घेत आहोत। त्या दिवशी आम्ही ते निकाली काढून लोकांना तात्काळ त्यांच्या आपण दुरुस्ती देणार आहोत। त्यानंतर महसूल खात्याने जे NA रद्द केलेलं आहे त्याचा आपण NA भरून घ्यायचा कार्यक्रम आपण त्याच्यामध्ये करणार आहे। त्याचा दुसरा रिव्होल्युशनरी कायदा जो रद्द केलेला आहे तुकडेबंदीचा, ते तुकडेबंदीचा आपण त्याचा फेरफार आपण घेणार आहे। 1965 ते 2025च्या काळामध्ये जे तुकडेबंदीचं उल्लंघन झालेलं आहे ते नियमाकुल करण्याचा आपण तिथे कॅम्प ठेवलेला आहे। त्यानंतर खूपदा सामूहिक क्षेत्र असल्यामुळे अडचण होतं, त्यामुळे पोट हिस्साचं पण आपण कॅम्प आपण घेणार आहे। त्यामध्ये आपण भूमी अभिलेख डिपार्टमेंटचं आपण त्यांचं हेल्प घेऊन ते आपण हे करणार आहे। त्यानंतर खूप वेळा भूसंपादन होतो, परंतु सातबाऱ्यावर शासनाच्या खात्याचं नाव लागत नाही, त्यामुळे खूप ठिकाणी इलिगल विक्र्या होतात, मग कॉम्प्लिकेशन। त्यासाठी आपण कजाप, ज्याला कमी जास्त पत्रक जे म्हणतो, त्याचं पण आपल्याला त्याच्यामध्ये पण आपण कॅम्पमध्ये ते आपण घेणार आहे। आणि या शिबिराच्या वेळेस सिंगल विंडो क्लिअरन्स राहील, ई मोजणी, ॲग्रिस्टॅग, PM किसान आणि नागरिकांचे काही तक्रार असेल तर तक्रारी आपण घेऊन पुढच्या 1 महिन्यामध्ये तक्रारी आपण सॉल्व्ह करणार आहे। याचा पूर्वतयारी आपण ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे की पालकमंत्री महोदयांनी पण 2-3 तालुके लेवलला मीटिंग घेतली, मी आणि CO साहेबांनी पण पूर्ण आम्ही तालुके फिरून तिथे रिव्ह्यू प्लस तक्रार निवारण दिवस ते आपण हे केलं। त्याचंच हे आता मोठ्या लेवलला आपण वर्जन हे केलेलं आहे। याच्यामध्ये जिल्हा लेवलला कमिटी बनवली होती पालकमंत्री महोदयांची, स्टेट लेवलला पण रेव्हेन्यू मिनिस्टरच्या बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे। आणि तयारी आज सकाळी मी 2 मंडळात जाऊन आलेलो आहे, दुपारी पण 2-3 मंडळामध्ये तयारी बघायला जाणार आहे। तर माझी एकच विनंती आहे की सगळ्यात लोकांच्या जवळचा डिपार्टमेंट महसूल डिपार्टमेंट आहे, कारण प्रत्येकाला रोज ना रोज महसूल डिपार्टमेंटची काम पडते। तर आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ऑलरेडी मी सॉफ्ट कॉपी आपल्याला शेअर केलेली आहे की आज आणि उद्या थोडं जर आपल्या प्रिंट मीडिया राहो, इलेक्ट्रॉनिक मीडिया राहो की तुमचं यूट्यूब चॅनल्स राहो, त्याच्या माध्यमातून जर नागरिकांपर्यंत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला आपण बोलवलं आहे, आपल्या माध्यमातून जर नागरिकांपर्यंत जर पोहोचलं तर जास्तीत जास्त लोक त्या कॅम्पमध्ये येईल, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त लोकांना आपल्याला तिकडे खऱ्या अर्थाने आपल्याला त्यांना मदत करायची आहे। प्रशासन का उद्देश्य है कि राजस्व सेवाएं पारदर्शी, सुलभ और समयबद्ध रूप से हर नागरिक तक पहुंचे, ताकि लोगों को सरकारी दफ्तरों के चक्कर न लगाने पड़े।